मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तरी देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचं प्रमाण हे अत्यल्प आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. पाहुयात 25 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. पुढील 24 तासांमध्ये मुंबईतील आकाश ढगाळ राहून अनेक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड तर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज, अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून यामध्ये अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश होतोय. एकंदरीत राज्यात पावसाचं असमान वितरण पाहायला मिळत असून राज्यातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस होत असताना पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.